विलवडे तहसीलदारांच्या बंदीनंतरही सुरुंगस्फोटांचा थरकाप. बांदा सामंतवाडी तहसीलदारांनी दिलेले स्थगितीचे आदेश हवेत विरतात न विरतात तोच विलवडे परिसरात पुन्हा एकदा सुरुंगस्फोटांचा धडाका सुरू झाला आहे. मंगळवारी तहसीलदारांनी सर्व खाणींचे काम बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले असतानाही आज बुधवारी 18 मार्च सकाळपासूनच तब्बल 11 स्फोट घडवून आणल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. विलवडे परिसरातील दगडखाणींमुळे होणारा त्रास, घरांना जाणारे तडे आणि आरोग्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि याची दखल घेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत सर्व खाणींचे काम तातडीने बंद ठेवण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होण्याऐवजी खाण मालकांनी प्रशासनाला आव्हान दिल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 4 सुरुंगस्फोट झाले. त्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ 7 सुरुंगस्फोट करण्यात आले. तहसीलदारांच्या आदेशानंतरही स्फोट होत असल्याने ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समजताच परिसरातील वातावरण तापलेलं आहे. सद्यस्थितीत तलाठी आणि महसूल अधिकारी यांनी विलवडे येथे धाव घेतली असून ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गोळा झाले आहेत. प्रशासनाचा कोणताही खाण मालकांना उरलेला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कालच तहसीलदारांनी लेखी आदेश दिले होते तरी आज दिवसाढवळ्या 11 सुरुंगस्फोट झाले. हे प्रशासनाचे अपयश आहे का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर सह मुकुंद मोरे.